प्रत्येक मराठी भाषिकाला अभिमान वाटावा असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या समितीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता 2013 मध्ये एक अहवाल सादर केलेला होता आणि तब्बल 11 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। मराठी भाषेसोबतच आसामी, बंगाली, प्राकृत आणि पाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। यासाठी काही निकष आखून दिलेले आहेत, त्यामध्येच भाषा ही प्राचीन असावी, स्वयंभू असावी, तसेच श्रेष्ठता आणि सलगता या निकषाच्या आधारावरती अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो। यासोबतच याआधी सहाय्यक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला होता। सर्वप्रथम तमिळ, त्यानंतर संस्कृत, मल्याळम, तेलुगू, कन्नड आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा ऑलरेडी मिळालेला होता। यानंतर आता 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी सूचना देखील केली।